सारिका साळुंखे S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। डस्टन इंडियाच्या वतीने पॉवरफुल अर्थातच Redigo1.OL या नव्या गाडीचा लोकार्पण सोहळा ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। डस्टन इंडियाच्या वतीने ठाण्यातील रितू निसान गाड्याच्या शोरूममध्ये आणखी एका नव्या गाडीचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला। डस्टन इंडियाने पॉवरफुल अशा Redigo1.OL ही नवी गाडी ग्राहकांच्या भेटीला आणली आहे। या गाडीची किंमत 3,57,000 रुपये इतकी आहे। मनोज लालवाली यांनी अतिशय पॉवरफुल अशी डस्टन Redigo1.OL व्हर्जन ग्राहकांसाठी सादर केला आहे। नव्याने सादर केलेल्या Redigo1.OL मध्ये IS80 पद्धतीचे इंजिन त्याचबरोबर आणखी काही सुविधांचा समावेश करण्यात आला आहे। 2 ट्रिम लेवलसह 5 आकर्षक रंगांमध्ये ही गाडी उपलब्ध असणार आहे। तर ठाण्यातील घोडबंदर परिसरातील रितू निसानच्या शोरूममध्ये ग्राहकांच्या उपस्थितीमध्ये या गाडीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी शोरूमचे मॅनेजर तसेच स्टाफ आणि इतर ग्राहकांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभली। सारिका साळुंखे S9 न्यूज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध भाषा विषयांमध्ये उत्तम गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्याचबरोबर नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये माध्यमिक शाळांतील परीक्षांमध्ये भाषा विषयांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं। मराठी भाषेसह हिंदी, उर्दू, कन्नड, संस्कृत इत्यादी भाषा विषयांमध्ये उत्तम गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला। यावेळी जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी, गटनेते दिलीप बारटक्के, अशोक बुरफुले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। तर यावेळी शाळेतील शिक्षक आणि पालकही उपस्थित होते। अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। सारिका साळुंखे S9 न्यूज ठाणे। जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महिलांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये स्तनपानाचे फायदे सांगण्यात आले। ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह राबवण्यात येत आहे। स्तनपान सप्ताहानिमित्त डॉक्टरांनी गर्भवती महिलांसह इतर महिलांना स्तनपानाचे फायदे या ठिकाणी समजावून सांगितले। स्तनपान हे नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असून नवजात शिशूसाठी आवश्यक ती पोषण मूल्य त्यामध्ये असतात। तसेच स्तनपानाबाबत महिलांचे असलेले गैरसमज देखील या ठिकाणी डॉक्टरांनी मार्गदर्शनातून दूर केले। आहार तज्ज्ञ प्रिया गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर BC केम्पे पाटील, संगीता माकुर्डे यांनी या ठिकाणी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केलं। अशा प्रकारे ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह जनजागृती करीत साजरा करण्यात आला। सारिका साळुंखे S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ जाईल पेशा विश्रांतीची। बस बस रोक दो। कितने हो भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश।
अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भाजप नगरसेवक नारायण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले. भाजप नगरसेवक नारायण पवार यांचा आज वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम पाचपाकडी परिसरामध्ये राबवण्यात आलेत. निपुण हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पाचपाकडी परिसरामध्ये सकाळी आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी रक्तदाब, ECG, मधुमेह इत्यादी तपासणी करण्यात आली. तर डॉक्टर सचिन वाणी यांनी पोटाचे विकार त्याचबरोबर कॅन्सरबाबत मोफत सल्लामसलत नागरिकांना दिली. तर या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी येथे उपस्थित राहून या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. नगरसेवक नारायण पवार यांना स्थानिक नागरिकांसह चाहत्यांनी उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये FRO त्याचबरोबर पासपोर्ट आणि व्हेरिफिकेशन ब्रांचचे उद्घाटन सोहळा पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला. ठाणे शहरामध्ये पासपोर्ट कार्यालय आहे. दिवसेंदिवस शहरातील नागरिकांची पासपोर्ट कार्यालयामध्ये पासपोर्ट मिळवण्याकरिता गर्दी वाढत आहे. ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये या संदर्भातील कागदपत्रांची छाननी केली जाते. तर या सर्व प्रक्रियेकरिता अत्याधुनिक सेवा सुविधांनी सज्ज असलेला आधुनिक कक्ष ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू करण्यात आला आहे. तर या कार्यालयामध्ये संगणक सुविधा, वेटिंग रूम तसेच कागदपत्र संग्रहित कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आला आहे. तर या कक्षाचा उद्घाटन सोहळा पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पासपोर्ट कक्षातील स्टाफ त्याचबरोबर इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून या कार्यालयाचे उद्घाटन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. तर या संदर्भात अधिक माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.